नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जयश्री खाडिलकर पांडे. जयश्री खाडिलकरची माझी पहिली भेट औरंगाबादला झाली. तेव्हा ती बुद्धिबळाच्या स्पर्धेत खेळत होती. त्या काळी खाडिलकर भगिनी प्रसिद्धीच्या झोतात होत्या. तिन्ही बहिणींनी ग्रँडमास्टर हा किताब मिळवला होता. देश विदेशात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. मी काही पत्रकारांबरोबर तिला भेटायला गेले. गोरापान रंग, घारे तेजस्वी डोळे, गंभीर चेहरा आणि मितभाषी स्वभाव असलेली जयश्री मला पहिल्या भेटीतच खूप आवडली. तिनं आम्हाला छान मुलाखत दिली आणि त्यावेळी मला भावला तो तिचा साधेपणा. मग पुढे अनेक वर्षांनी मुंबईला आल्यावर तिच्याशी माझी प्रत्यक्ष मैत्री झाली. जयश्री हे अफलातून रसायन आहे. ती आयुष्यात अतिशय नेमस्त आहे. तिची दिनचर्या शिस्तबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीत ती सकाळी 8 वाजता ऑफिसमध्ये हजर असते. वडील अग्रलेखांचे बादशहा निळूभाऊ खाडिलकरांच्या तालमीत ती तयार झालेली आहे. गेल्या 2 दशकापासून नवाकाळचे संपादक पद ती समर्थपणे सांभाळते. मुंबईतील दंगलीनंतर एकदा निळूभाई खाडिलकरांनी श्रीकृष्ण आयोगावर एक अग्रलेख लिहिला होता. जस्टिस श्रीकृष्ण यांचं डोकं ठिकाणावर आहे का, असं अत्यंत प्रक्षोभक शीर्षक त्यांनी त्याला दिलं. हौस ते. लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानणारे निळूभाऊ कुणाला घाबरणार. त्या अग्रलेखावर हक्कभंग ठराव झाला आणि त्यांना 8 दिवसाची तुरुंगवास शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी भाऊ खूप आजारी होते. जयश्रीनं लगेच संपादक म्हणून सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आणि तुरुंगवास भोगला. त्यावेळी जर तिनं माफी मागितली असती तर तिचा तुरुंगवास सहज टळला असता. पण स्वतःच्या मतावर ठाम असणाऱ्या जयश्रीनं माफी न मागता तुरुंगवास भोगला आणि एक इतिहास घडवला. ती नवा काळ चालवताना खूप तटस्थ असते, पण एखादा न आवडणारा विषय असेल तर मात्र ती वाघिणीसारखी तुटून पडते. त्यावेळी कुणाचीही भीडभाड ठेवत नाही. जयश्रीची राजकीय जाणीव परिपक्व आहे. तिचे अग्रलेख वाचनीय असतात. ते जणू निळूभाऊंनी लिहिलेत असाच लोकांना भास होतो. वृत्तपत्राचे जिकिरीचे कामकाज बघताना आणि त्यातल्या चढ उतारांना तोंड देताना ती कधीच थकत नाही. तिच्याकडे प्रश्नांना तोंड देण्याची एक वेगळीच ऊर्जा आहे. जयश्रीचा कल आहे तो आपल्या हातातली पेपर रूपी हत्यार वापरून गरीब आणि वंचित घटकांच्या उन्नतीला मदत करण्याकडे. नवा काळ हा पेपर सामान्य माणसांचा आहे. तिला त्यांचे प्रश्न सोडवण्यात रस आहे. संपामुळे गिरण गाव संपलं. कामगार देशोधडीला लागला. गिरणीच्या जागांवर प्रशस्त मॉल उभारले, पण ज्यांचे रक्त सांडले त्या कामगारांना मात्र काहीच मिळालं नाही. गिरणी कामगारांच्या घरासाठी जयश्रीनं अनेक वर्षे लढा देऊन त्यांना घरं मिळवून दिली. हा लढा देणं सोपं नव्हतं. धनदांडक्या लोकांबरोबर ही लढाई खूप थकवणारी आणि वेळ घेणारी असते. पदोपदी पदरी निराशा आणणारी असते, पण ती कंटाळा न करता काम करत असते. महापालिकेत सफाई करणारे कर्मचारी हा असाच एक वंचित घटक. त्यांच्यासाठीही तिनं अनेक वर्ष लढा देऊन त्यांना घरं मिळवून दिली आहेत. विविध सामाजिक प्रश्नांची तिला चांगली जाण आहे आणि त्यावर ती कोणाचीही भीडभाड न बाळगता सडेतोड लिखाण करते. तिला प्रवासाची खूप आवड आहे. आम्ही अनेकदा बरोबर फिरलोय. मध्य प्रदेश निवडणूक दौऱ्यात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा कव्हर करण्यापेक्षा तिला अंगणवाड्यांना भेट देणं, शेतमजुरांची चर्चा करून त्यांची स्थिती जाणून घेणं यात रस असायचा. दिवसभर वणवण फिरल्यावर संध्याकाळी ती कॉपी पूर्ण करून मुंबईला नवाकाळच्या कार्यालयात पाठवल्याशिवाय कधीही आराम करायची नाही. आजूबाजूला कितीही गडबड गोंधळ असेल तरी जयश्रीचं लिखाण एकाग्रपणे सुरू असतं. तिला समाजातल्या वेगळं काम करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं. सिंधुताई सपकाळ असोत की कोणत्याही माहेर नसलेल्या स्त्रीला माहेर देणाऱ्या कोकणातील चंदार आणि कोंढाळकर असोत, ती स्वतः जाऊन त्यांचं काम बघून त्या कामाला प्रसिद्धी देते. ती सारखी नवतेच्या शोधात असते. नवं बघायला आणि त्यावर लिहायला तिला खूप आवडतं. वेगळं काम करणाऱ्यांना ती प्रोत्साहित करते. खरं तर भांडवलशाही वृत्तपत्राच्या काळात एकटीनं एवढं मोठं वृत्तपत्र चालवणं आणि तो कोणताही राजाश्रय नसताना चालवणं हे अवघड काम आहे. शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे, पण जयश्री ती लीलया पार पाडते. माझ्या माहितीप्रमाणे ती महाराष्ट्रातील एकमेव महिला मालक संपादक आहे. बुद्धिबळ खेळलेली आंतरराष्ट्रीय विजेती आहे, पण या सर्वाचा गर्व तिच्या वागण्या बोलण्यात मला कधीच दिसला नाही. कधी कुठे समारंभाला गेली तर शांतपणे मिळेल त्या खुर्चीवर बसून राहते. छोट्या मोठ्या वार्ताहरांचे नखरे मी पाहिलेत, पण जयश्रीच्या वागण्यात कुठेही मी संपादक आहे असा आविर्भाव नसतो. तिची न बोलता अनेक कामं चालू असतात. बहुतेक दर महिन्याला ती मोखाड्याला जाऊन भेट देते.
तिथले प्रश्न समजावून घेते. तिथल्या शाळेत जाणाऱ्या मुलींना 4-5 किलोमीटर चालावं लागतं. तिनं त्या मुलींना सायकली पुरवल्या. बरं, या गोष्टीचा कधी गवगवा नाही की प्रसिद्धी नाही. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात महापूर आला. ती तिथली परिस्थिती पाहायला गेली आणि विदारक परिस्थिती पाहून हेलावली. मुंबईत येऊन तिने लगेच मदत गोळा केली. तिच्या हे लक्षात आलं की रस्त्यावरच्या गावांना खूप मदत मिळते, पण आडमार्गाच्या गावांना मदत पोचूच दिली जात नव्हती. मधल्या गावांची टोळकीच्या टोळकी रस्त्यावर उभी असत आणि ट्रक अडवून मदत काढून घेत असत. तिनं प्रयत्नपूर्वक एक लांबचं गाव निवडलं. तिथल्या 500 कुटुंबांना तिनं संसारोपयोगी साहित्य आणि धान्य पोचवलं. खरं तर तिच्या हाती तिचा स्वतःचा लोकप्रिय पेपर आहे, जी ती रोज तिथं फोटो बातम्या टाकू शकते. पण ही मुलगी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असते. मराठवाडा आणि विदर्भात पूर्वी बारवा असत. बारवा म्हणजे पायविहिरी. काळाच्या ओघात या बारवा बुजून गेल्या. काही बारवा तर स्थापत्यशास्त्राचे अनोखे नमुने आहेत. या बारवा संवर्धन करण्याचं काम तिनं आणि तिचे पती श्री रमाकांत पांडे यांनी हाती घेतले. अशी कितीतरी तिची कामं सांगता येतील, पण तिला विचारलं तर ती मात्र काहीच बोलणार नाही. माझी आणि तिची मैत्री कशी असं अनेकांना कोडं पडतं. खरंच आहे ते. आमच्या दोघीत काहीच साम्य नाही. मी खळाळता झरा तर ती शांत डोह. मी तडक फडक तर ती स्थितप्रज्ञ. मी बडबडी तर ती मितभाषी. माझा जनसंपर्क खूप तर ती नेमक्या आणि मोजक्यात रमणारी. तरीही मैत्री आहे आणि तीही खूप खोल आणि गहरी आहे. ती अतिशय कुटुंबवत्सल आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की मला कधीतरी तिच्यासारखं होता येईल का.